सगळे। आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी तुम्हाला आज माझं ज्वेलरी कलेक्शन दाखवणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब पण करा। चला तर मग आता मी व्हिडिओला सुरुवात करते। त्याआधी सगळी ज्वेलरी आहे ती बाहेर काढते। तर तुम्हाला मी माझं पहिले ट्रेडिशनल वेअरवर जे मी वेअर करते ज्वेलरी ते तुमच्यासोबत मी शेअर करते। नंतर मग वेस्टर्न वेअर ज्वेलरी मी तुम्हाला दाखवते। तर हा सर्वात कॉमन नेकलेस प्रत्येकी जवळ असतो, प्रत्येकीलाच हा आवडतो। आय होप तुमच्या पण कडे असेल, असे असल्यास मला कमेंट मध्ये नक्की सांगा हा तुमच्याकडे आहे की नाही। तर हा आणि याच्या मधलाच मोठा जो हार असतो, म्हणजे छोटा आणि मोठा असा सेट असतो। तर अशा प्रकारे हा सेट आहे। कसा वाटतोय? छान वाटतो एकदम। असा घातल्यावर ट्रेडिशनल आपण नऊवारी वगैरे काही वेअर केली तर हा नेकलेस एकदम बेस्ट आहे। आणि आउट ऑफ ट्रेंड तर होणारच नाही, आणि आता सध्या ट्रेंड मध्ये आहे। तर हा सेकंड नेकलेस आहे। हा इतका सुंदर नेकलेस आहे ना। हा मी माझ्या लग्नाचे जे फंक्शन होते तेव्हा हा मी परचेस केला होता। मी माझ्या मेहंदी फंक्शन साठी हा नेकलेस परचेस केला होता। तुम्ही बघू शकता किती सुंदर असा लुक देतो। खूपच सुंदर असा हा नेकलेस आहे। आणि तुम्ही बघू शकता आता मी वेस्टर्न वेअर ड्रेस घातलाय तरी पण यावर खूप सुंदर असा दिसत आहे। आणि यावरची मी तुम्हाला कानातले सुद्धा दाखवते, तुम्हाला म्हणजे याचा लुक कळेल कसं येते। तर हे याच्यावरचे कानातले आहे, आणि नुसते तुम्ही कानातले सुद्धा हे वेअर केले ना तर इतकं सुंदर असं लुक येतं की खूपच छान। आणि हा जो नेकलेस आहे हा मी फ्लिपकार्ट वरनं परचेस केला होता। याला तरी परचेस करून 3 वर्ष झाले आहे। आणि झवेरी पर्ल म्हणून एक ब्रँड आहे ज्वेलरीचं, खूप सुंदर ज्वेलरी पण असतात त्या ब्रँडच्या। तर त्या ब्रँडची ही माझी ज्वेलरी आहे। अगेन ही पण ज्वेलरी झवेरी पर्ल म्हणून ब्रँड आहे, त्याच ब्रँडची आहे। स्वस्तात मस्त आणि टिकाऊ अशी ज्वेलरी या ब्रँडची राहते। तर हा नेकलेस जो आहे हा माझा लग्नात आहे, ब्रायडल आहे। आणि हा लेहंग्यावर मी घेतला होता लग्नामध्ये। आपण असे हेवी सेट घालतो आणि पडलेले राहतात, तर मग काही आपल्याला वेअर आपण करत नाही सहसा असे नेकलेस। तर हा पण खूप सुंदर होता, आणि हा सुद्धा मी फ्लिपकार्ट वरून ऑर्डर केला होता। खूप असा सुंदर दिसत होता हा नेकलेस। आणि हा पूर्ण सेट आहे। यावर इयरिंग आणि मांगटिका मला रिसीव झाला होता, तर मी तुम्हाला याच्या आधी इयरिंग दाखवते। तर हा मांगटिका आहे अशा प्रकारे, आणि हे याचे इयरिंग्स आहेत। तर हे इयरिंग्स एवढे सिंपल नव्हते, याच्या खाली अशी झुमकी होती आणि मी ही झुमकी काढून टाकली। आणि मला कुठे जायचं असलं साडीवर वगैरे किंवा असा वन पीस वगैरे वेअर केला असल्यावर मग मी अशा प्रकारे हे वेअर करत असते। हे जे कानातले आहे तर मी हे वेअर करत असते। त्याच प्रकारे आणखी मी माझा एक नेकलेस तुम्हाला दाखवते। तर हा बघा का सुंदर नेकलेस आहे। टेम्पल ज्वेलरी आता खूप ट्रेंड मध्ये आहे, आणि मला तरी वाटत नाही ही ज्वेलरी कधी आउट ऑफ ट्रेंड होईल। तर खूप सुंदर असा नेकलेस आहे, तुम्हाला मी वेअर करून दाखवते। आणि हा मी ऑनलाईन नाही घेतला आहे, याची लिंक वगैरे मी देऊ शकणार नाही, कारण हा मी लोकल स्टोअरवर मधनं घेतला आहे। आणि याचं झालं असं, मी अशीच गेली होती, बांगड्या घ्यायच्या होत्या मला एका साडीवरती, तर हा डिस्प्ले मध्ये असा लागला होता आणि इतका सुंदर असा वाटत होता। तुम्ही बघू शकता या ड्रेसवर सुद्धा हा नेकलेस एवढा सुंदर दिसत आहे, खूप सुंदर असा दिसत होता। आणि हे बघा याचे कानातले बघा तुम्ही, आणि याच्यावर जे बीड्सचं काम केलं आहे ते इतकं सुंदर वाटत होतं, इतकं मला आवडलं होतं, इतकं अट्रॅक्ट करत होतं। आणि तिथे जे लाईट्स लागले होते त्या लाईट्स मध्ये सगळे बीड्स जे आहे ते असे खूप असे चमकत होते, आणि खूप छान असं मला हा नेकलेस तेव्हाच आवडला होता। तर आय थिंक याची 1100 समथिंग याची प्राइस आहे। आणि याच्यावर अशी आपली लक्ष्मी माता असते, त्या लक्ष्मी मातेची असं मोटिव्स असे बनवले आहे। माझं फक्त एकच असं आहे ज्याच्यावर देवाचे मोटिव्स आहे, आणि मला खूप जास्त आवडलं म्हणून मी तो सेट घेतला। नाही तर सहसा मी देव वगैरे असले तर मी तसे नेकलेस घेत नाही, पण खूप जास्त आवडलं असल्यामुळे मी कंट्रोलच करू शकली नाही स्वतःवर। अगेन माझ्याकडे एक सिंपल हाय गोल्ड मध्ये हा एक नेकलेस आहे, बघू शकता हाय गोल्ड मध्ये नेकलेस आहे, आणि त्यावर कुंदन असे लागले आहे, ते आहे अमेरिकन डायमंड्सचे।
हा खूप सुंदर असा नेकलेस आहे आणि बघू शकता तुम्ही याचा लुक तुम्हाला मी लावून दाखवते। आणि सिंपलमध्ये आपण साडी वगैरे घातली आणि खूप असं बजबज घालायचं नसलं तर आपण हा नेकलेस नक्कीच वेअर करू शकतो। आणि याचे कानातले पण खूप असे सुंदर आहे। हा सुद्धा लोकल शॉपमध्ये घेतला आहे आणि याला पण 3 वर्ष झाले आहे। ॲज इट इज आहे, ना पॉलिश केली आहे, ना कुठे तुटलं आहे, ना काळपटपणा आला आहे, असं काहीच यामध्ये अजूनपर्यंत मला ज्वेलरीमध्ये दिसून आलं नाही। आपण जेव्हा दुकानातून ज्वेलरी घेतो तेव्हा ज्या पद्धतीने आपल्याला तिथून रिसीव होते आपण त्याच पद्धतीने परत आपण स्टोअर करून ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्या ज्वेलरी खूप दिवस चांगल्या राहतात आणि तुटत सुद्धा नाही। हा माझा सिल्वर नेकलेस मी आता रिसेंटली परचेस केला आहे आणि आता सिल्वर जे वर्क आहे ते प्रत्येक साड्यांवर आहे। तर सिल्वर जास्त ट्रेंडमध्ये आहे आणि आपण असा वन पीस वगैरे वेअर केला तर असेच सिल्वर आपल्याला पाहिजेच असतो एखादी नेकलेस। तर मी हा एक नेकलेस परचेस केला होता हृदयाच्या बर्थडेच्या वेळेस। तर माझ्या ह्या साडीवर मी केला होता, बऱ्याचशा साड्यांवर हा जातो। त्याचबरोबर याच्यासोबत पण कानातले आहे। याचे कानातले खूप सुंदर आहेत, छोटे छोटे आहे, एकदम पण छोटे नाही आहे। आणि बघू शकता याचे कानातले तुम्ही। आणि याच्यासोबत तुम्हाला मांगटिका रिसीव झाला होता तर तुम्हाला मी मांगटिका पण दाखवते। असा छोटासा आहे, क्यूटसा। तर अशा प्रकारे हा नेकलेस आहे। त्याचबरोबर हे असं एक मंगळसूत्र असो आपल्याजवळ, कधी पण आपण वेअर करू शकतो। गोल्ड वेअर करण्यापेक्षा आपल्याजवळ असं असायलाच पाहिजे आणि खूप सुंदर असं आहे। 150 रुपयाला काहीतरी घेतलं होतं आणि खूप छान आहे, रफ अँड टफ। खूप दिवस झाले मी यूज करत आहे आणि काही याला झालेलं नाही आणि खूप छान दिसतं असं वेअर केल्यावर, खूप छान असा लुक येतो, बघू शकता तुम्ही। आणि साडीवर तर खूपच छान दिसतं हे, खूप छान दिसतो हा सेट। त्याचबरोबर आता मी तुम्हाला माझे जेवढे काही झुमके आहेत ते तुम्हाला मी दाखवते। तर हा एक झुमका सेट आहे, हा सुद्धा हाय गोल्डमध्ये आहे आणि याच्यावर सुद्धा असे स्पार्क होतात आणि रात्रीला खूप छान दिसतात आणि खूप सुंदर असे झुमके आहे। साडीवर वगैरे किंवा ड्रेसवर वगैरे कशावर पण छानच दिसतात। त्याचबरोबर तुम्हाला मी अगेन दुसरे झुमके दाखवते। हे हाय गोल्डमध्ये आहे आणि यावर सगळं गोल्ड टोनचं काम आहे आणि खाली मोती बारीक बारीक लागले आहे आणि एक असा लाल स्टोन यामध्ये आहे आणि यामध्ये पण अमेरिकन डायमंडचं काम केलेलं आहे। त्याचबरोबर माझे हे एक इयरिंगचा पेयर आहे। हा सुद्धा नेकलेसवरचा पेयर होता पण याचा नेकलेस तर माझ्याकडे नाही आहे, पण सॉरी हे सुद्धा याचं तुटलेलं आहे। तर हा सुद्धा एक पेयर आहे। त्याचबरोबर ही एक रिंग आहे माझ्याकडे, ही पण अशी हाय गोल्डमध्ये आहे आणि खूप अशी सुंदर अशी रिंग आहे। आपण नक्कीच वेअर करू शकतो आणि फ्लॉन्ट करू शकतो, अशा प्रकारे ही रिंग आहे आणि याला पण 4 ते 5 वर्ष झाले, अजून काहीही याला झालेलं नाही आहे। ॲज इट इज ही रिंग आहे। त्याचबरोबर वेस्टर्न वेअरमध्ये माझ्याकडे हा एक पेयर आहे कानातल्यांचा। मी इथूनच गांधीबागमधून 80 ते 70 रुपयाला घेतला होता। खूप सुंदर असा पेयर आहे आणि असा आपण ड्रेस वगैरे वेअर केला तर खूप असे छान हे कानातले दिसतात, खूप सुंदर असे कानातले आहे। तर असं पण ज्वेलरी असावं आपल्याकडे। त्याचबरोबर ही एक ग्रीन कलरची मी नथ ऑर्डर नाही, मी तिथं ज्या शॉपमधून मी तो ग्रीन कलरचा नेकलेस घेतला ज्याच्यावर लक्ष्मी मातेचं मोटिव्ह आहे। तर त्या टेम्पल ज्वेलरी सोबत मी ही नथ सुद्धा घेतली होती। ग्रीन कलर आहे आणि ग्रीन कलरची एक सुद्धा माझ्याकडे नथ नव्हती, तर म्हटलं एकतरी आपल्याकडे ग्रीन कलरची नथ असावी म्हणून मी ही एक नथ घेतलेली आहे। आणखी माझ्याकडे नथ आहे पण ती आता दिसली तर मी तुम्हाला दाखवून देणार। अगेन माझ्याकडे हा एक झुमका आहे, खूप सुंदर आहे आणि हे साऊथ इंडियन मध्ये खूप सुंदर असे झुमके आहे। मला हे झुमके प्रचंड आवडतात आणि मला कधी पण दिसेल, कुठे पण दिसेल, दुकानामध्ये डिस्प्लेमध्ये लावून तर मी घेऊन घेते आणि मला हे 70 रुपयाला पडले फक्त आणि सुंदर असे झुमके आहे। तर त्याचबरोबर मी आता तुम्हाला माझं बाजूबंद दाखवते। तर हे माझं बाजूबंद आहे, हे सुद्धा लग्नात घेतलं होतं आणि हे घेतलं आहे आणि तेव्हापासून तसंच पडलं आहे। लग्नात एकदा वेअर केलं तेव्हापासून नंतर तर काही वेअर करण्यात आलं नाही। त्याचबरोबर ही वेस्ट चेन आहे, म्हणजे आपला कमरपट्टा कमरबंद आपण जसं म्हणतो ते, तसं आपण वेस्टर्न वेअरवर पण वेअर करू शकतो किंवा आपलं जे इथनिक्स वेअर आहे ट्रेडिशनल त्याच्यावर सुद्धा हा वेअर करू शकतो। खूप असा मल्टीपर्पज हा मांगटिका आहे। त्याचबरोबर
मला आता इथे नथ सापडली आहे दुसरी, ही एक गोल्ड टोन मध्ये नथ आहे, ही पण खूप सुंदर दिसते. मला अशा सिंपल ज्या असतात त्या नथ खूप आवडतात, ज्या मोत्यांपासून म्हणजे मणीपासून तारांमध्ये ओवून ज्या नथा बनलेल्या असतात त्या मला खूप आवडतात. आणि अशीच माझी लग्नातली नथ आहे, म्हणजे तारेमध्ये बनवलेली आणि सेम अशी गोल्ड टोन मध्ये मी घेतलेली आहे. ती सोन्याची आहे पण ती असा तार आहे आणि अशी प्रेसची नथ आहे. तर प्रेस गोल्ड घालण्यापेक्षा हे कधी पण सेफ ऑप्शन आहे. तर मी ही जास्त वेअर करते. आणि आता ती एक ग्रीन ऍड केली. त्याचबरोबर हे वेल आहे. आता बाहुबली वेल सुद्धा आपण याला म्हणू शकतो. बाहुबली मूवी आला होता तर तेव्हा हे खूप जास्त ट्रेंडमध्ये होता आणि तेव्हा माझ्या ताईच्या लग्नाच्या वेळेस मी हे वेल घेतले होते आणि खूप असे सुंदर असे हे वेल आहेत आणि एवढे सुंदर दिसतात. तुम्हाला मी दाखवते वेअर करून. खूप सुंदर असा लुक देतो, एकदम छान बघू शकता. तर असे आणि ॲज इट इज आहे, याला पण 4 ते 5 वर्ष झाले ॲज इट इज आहे ना, कलर फेड झाला ना, काहीच याला झालेलं नाही आहे. तर ही होती माझी जे ज्वेलरी आहे त्या. आणि मी काही आता मेशोवरून शॉपिंग केलेली आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवून देते. स्पेशली मला तेच तुम्हाला दाखवायची होती, माझी जी मेशोची शॉपिंग आहे ते. तर मी म्हटलं पूर्ण ज्वेलरी जे आहे ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. तर हे जे मंगळसूत्र आहे, छोटं शॉर्ट मंगळसूत्र आपण म्हणतो, ते मंगळसूत्र मी ऑर्डर केलं आहे. असंच वेस्टर्न वेअर किंवा कुर्ती वगैरे आपण वेअर करतो, मला असे सिंपलमध्ये खूप आवडतात. तर मी हे एक ऑर्डर केलं आहे. 120 की 100 रुपयाला मला मिळालं आहे. तर खूप असं सुंदर असं मला हे वाटलं आणि मला असे खूप छान आवडतात, असे खूपच छान वाटतात हे. तर हे मी एक परचेस केलं आहे. मी सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला देईन आणि तुम्हाला जर यामधला कुठला नेकलेस आवडत असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला सर्वात जास्त नेकलेस कोणता आवडला, माझं जे कलेक्शन आहे ते त्यामधलं तुम्ही सांगा. आणि मेशोवरून ऑर्डर केलेलं त्यामधलं तुम्हाला कोणती वस्तू आवडली ते सुद्धा सांगा. ज्याच्या लिंक मी तुम्हाला देऊ शकेल त्याच्या सर्वांचे मी लिंक देण्याचा प्रयत्न करीन. कारण ह्या ज्या वस्तू आहे, काही नेकलेस मी खूप अशा आधी ऑर्डर केल्या होत्या 2-3 वर्षा आधी. आणि हा बघू शकता तुम्ही नेकलेस, हा मी मेशोवरून ऑर्डर केला आहे. खूप छान लुक देतो आणि खूप असा सुंदर दिसतो, तुम्ही बघू शकता. तर त्यासोबत हे कानातले मला रिसीव झालेले आहेत आणि हे कानातले पण तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, एकच नंबर. तर हा नेकलेस खूप सुंदर आहे. तुम्हाला परचेस करायचा असेल तर मी याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. बेस्ट ऑप्शन आहे. आणि तुम्ही बघू शकता किती शाईन, म्हणजे त्याच्यातले स्टोन किती चमकत आहे आणि किती सुंदर दिसत आहे. आणि तुम्हाला जर गोल्ड टोनमध्ये किंवा हा तुम्ही ट्रेडिशनलमध्ये पण घालू शकता, वेस्टर्नवर पण घालू शकता, ज्यावर गोल्डचं काम आहे त्याच्यावर सगळ्या याच्यावर डोळे झाकून घालू शकता. काहीच तुम्हाला विचार करायची गरज नाही की हा मॅच होणार की नाही, असं कुठलंच तुम्हाला विचार करायची गरज पडणार नाही. आणि हे जे पार्सल मेशोचे आले होते तर त्या मेशोच्या पार्सलमध्ये मी सगळे पार्सल रिकामे केले आणि त्यामध्ये माझे सगळे जे हेअर एसेसरीज आहेत त्या मी भरून ठेवल्या. तर ह्या सगळ्या माझ्याकडे हेअर एसेसरीज आहे. मला असं आवडतं असं बो वगैरे असं मागून लावायला केसाला. तर अशा प्रकारचे मी मॅचिंग साडीवर असे बो घेतले आहे. आणि एक हा जो आहे तो हा आर्टिफिशियल गजरा माझ्याकडे आहे. आणि आणखी मी एक ऑर्डर केला आहे ब्लाऊज, ते तुम्हाला दाखवते. तर हे ब्लाऊज मी ऑर्डर केलं आहे मेशोवरून. मी आताच तुम्हाला एक साडी शेअर केली होती तुमच्यासोबत, ती मी मिंत्रावरून घेतली होती. ती गोल्ड साडी होती, गोल्ड टोनमध्ये. तर त्यावर मी ब्लाऊज सर्च करतच होती तर मला एकदम बेस्ट असं ब्लाऊज भेटलं आणि एवढं सुंदर आणि एवढं वर्क केलेलं ब्लाऊज मला मेशोवर भेटलं. आणि अगदी मला 250-300 रुपयाच्या आतमध्येच हे ब्लाऊज भेटलं. आणि बाहेर मी स्टिच करायला जाते म्हटलं ब्लाऊज तर 400 रुपये तर आरामात माझे जाईल आणि एवढं सुंदर असं डिझायनर ब्लाऊज पण मला भेटणार नाही. तर आणि हे ब्लाऊज माझं खूप साऱ्या साड्यांवर चाललं जाईल आणि लुक वाईज आणि फॅशन वाईज तर पूर्ण 100 पैकी 100 मी याला मार्क्स देणार. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, कसं वाटलं तुम्हाला माझं ज्वेलरी कलेक्शन, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.